नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। आपण बनवणार आहोत दररोज देवघरासमोर काढण्यासाठी छोट्या छोट्या 2 रांगोळी डिझाईन बघणार आहोत आज, आणि तेही या एअरबडचा वापर करून। बघूया तर कशा बनवायच्या रांगोळी डिझाईन। ज्यांना रांगोळी येत नाही त्या पण अगदी सहज हे रांगोळी काढू शकतील। फक्त आपल्याला रांगोळीचा बघा हे मोठा ठिपका दिला आहे मी, आणि त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं। आता ही एअरबड कशी वापरायची ते बघूया। याच्यामध्ये ठेवून आपल्याला फक्त सर्कल शेपमध्ये त्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे बघा। आणि आता याला हे बघा या पद्धतीने आपण पानासारखा शेप काढणार आहोत। त्याच्यानंतर परत आपण त्याच्यावरती बरोबर डॉट देणार आहोत। आणि परत आता एअरबडच्या साहाय्याने आपण याला या पद्धतीने फक्त सर्कल शेपमध्ये फिरवायचं आहे, आणि वरच्या साईडने असं सर्कल शेपमध्ये दोन्ही वापरायचे आहेत आपल्याला टिपकी। हे दोन्ही जे आहेत त्याला आपण फक्त गोल करून असं वरच्या साईडने जोडून द्यायचं आहे। बघा किती सोपे आणि सुंदर दिसतात पुन्हा या रांगोळी डिझाईन। देवघरासमोर, तुळशी वृंदावनासमोर पण तुम्ही या रांगोळी अगदी सहज काढू शकता। ज्यांना जमत नाही ना, आता इथे एकच टिपका उरला आहे त्याच्यामुळे हे बघा एवढा ओळखू येत नाही तो रांगोळी डिझाईन मध्ये आपल्या। आता परत आपण त्याच्यावरती एक एक टिपका देऊया। आणि आता बघा हे टिपके आपण या पद्धतीने गोल आकार करून जोडून घेऊया। तुम्हाला जर डायरेक्ट असे बोट हाताने डॉट नसतील टाकते तर तुम्ही त्याच्यासाठी बॉटल पण वापरू शकता, फेविकॉल बॉटलचा, किंवा मग रांगोळीच्या ज्या बॉटल भेटतात त्याचा पण तुम्ही उपयोग इथं करू शकता। मग आता या पद्धतीने आपण डॉट टाकले आहेत। आता हे डॉट फक्त आपण पद्धतीने आतमध्ये ओढून घेऊया इयरबडच्या साहाय्यानेच। बघा असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला आतमधल्या साईडने डॉट। बघा पटकन पण तयार होतं त्या काढून। तुम्ही जर जॉबला पण जात असाल तरी पण सकाळी सकाळी तुम्ही रांगोळी झटपट काढू शकता। उंबरठ्यावर, देवघरासमोर, तुळशी वृंदावनासमोर पण। बघा या पद्धतीने आता आपली रांगोळी तयार झाली आहे बघा। आता हे जे फुलं आपण काढले आहेत त्याच्यावरतीच आपण एक एक डॉट देणार आहे मी। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये ते रंगाचे पण ठिपके वापरू शकता। हे जे आपण ठिपके दिले आहेत तिथे तुम्ही वेगवेगळ्या कलरचे ठिपके द्या, ते पण छान दिसेल। आणि याच्यामध्ये रंग नाही भरला तरीही सुरेख दिसेल। इथे मध्ये एक रंग भरायचा या डॉटमध्ये, आणि या साईडच्या डॉटमध्ये रंग द्यायचा, खूप उठून दिसते रांगोळी। बघा या पद्धतीने आपली रांगोळी तयार आहे। आता दुसरी रांगोळी बघूया।
आता दुसरी रांगोळी बघूया. त्यासाठी आपण या पद्धतीने मी ठिपके देऊन घेतले आहे. आता हे ठिपके आपण असे जोडून घेऊया. याच्यामध्ये पण हे एअरबडचा वापर करत आहे मी. आता असं ओढल्याच्या नंतर परत आपण याच्यामध्ये एअरबड असे फिरवून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीचा आपल्या इथे शेप. ह्या विशेषतः ज्यांना येत नाही ना रांगोळी काढता त्यांच्यासाठी खूप मस्त पर्याय आहे. किंवा मग ज्या जॉबला पण जातात आणि सकाळी सर्वांच्याच मागे गडबड असते आणि आपण सवय असते आपल्याला रोज अंगणामध्ये देवघरासमोर रांगोळी आपण अंगणामध्ये नाही काढली तरी पण उंबरठ्यावर किंवा मग देवघरासमोर नक्की रांगोळी काढतो. त्यामुळे तुम्ही असं या ट्रिकचा वापर नक्की करून बघा. तुमच्या पण रांगोळी कशा आल्या ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करते नेहमी ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. बघा किती सोप्या ट्रिक वापरून आपण छान अशा रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकतो. बघा आता ही एअरबड सगळ्यांच्याच घरात असते. तर बघा तुम्हाला जर हातात पण रांगोळी पकडता येत नसेल जास्त तर असा डॉट टाकून या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमच्या अंगणामध्ये जर खरबड जागा असेल तर त्याच्यावरती रांगोळी नाही जमणार. त्याचं काय करायचं, एखादी जागे एखाद्या घराशेजारी किंवा कुठे जागेचं काम सुरू असेल तर अशी काळी फरशी मार्बलचा एखादा तुकडा आणून ठेवायचा आणि मग तो वापरायचा. त्याच्यावरती मस्त छोटीशी रांगोळी तुम्ही तुमच्या अंगणामध्ये काढलीच पाहिजे रोज. तर त्यावर छान अशी रांगोळी क्रिएट करू शकता या पद्धतीने. बघा किती छान इथे जाळी तयार झाली आहे. बघा आता 3 डॉट देत आहे मी. बघा या पद्धतीने तुम्हाला जर डायरेक्ट डॉट नसतील टाकता येत ना तर बॉटल कशी वापरायची ते पण मी सांगणार आहे. आता पुढचा जो व्हिडिओ टाकणार आहे मी तर त्याच्यामध्ये आपण रांगोळी बॉटल कशा वापरायच्या किंवा मग आपल्या घरातल्या बॉटल रांगोळीसाठी कशा तयार करून घ्यायच्या ते पण दाखवणार आहे. बघा या पद्धतीने मधला जो डॉट आहे त्याला या पद्धतीने पानाचा शेप द्यायचा अगोदर आणि हे 2 पानं आपण अपोजिट साईडला दाखवायचे आहेत. बघा आपलं लोटस फ्लावर सारखा इथे शेप येईल पानांना आपल्या डॉटला त्या. बघा याला एकदम हलक्या हाताने वापरावं लागतं. जास्त जोर देऊन जरा वापरलं तर मग अशी रांगोळी उडते. बघा साईडला असं हलक्या हातानेच त्याला वापरावं लागतं. बघा मला तर रांगोळी पकडता पण येते, काढता पण येते छान. पण मी या स्टिकचा वापर करत असते. मला खूप आवडतात या अशा रांगोळी डिझाईन. माझ्या अंगणामध्ये मी जी रांगोळी काढते ना तर ती याच स्टिकनुसार काढते मी, कारण छान दिसतात त्या. इथे आता हे जे मी 3 टिपके टाकले आहेत ना तर इथे तुम्ही आता हे लोटस फ्लावर आहे तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता अजून तर कलरची रांगोळी जर तुमच्याकडे असेल ना तर कलर द्यायचे. तिथं पिंक कलरचा वापरायचा डॉट हे आणि मग इथे आपलं सुंदर असं लोटस फ्लावर इथे तयार होईल. मी रांगोळी पांढरीच दाखवत आहे. तुम्हाला जर रंगाची आवडत असेल तर तुम्ही रंगही देऊ शकता किंवा मग अशी प्लेन रंग नसतील ना अशी प्लेन पण ठेवली ना तरी पण या रांगोळी मस्त उठून दिसतात. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे मग आपण जर प्लेन ठेवत असल्यावर. असंही आपण रांगोळीमध्ये हळदी कुंकू वाहतच असतो ना तर मध्ये इथे मस्त या मधल्या डॉटमध्ये हळदी कुंकू एखादं फूल तुम्ही ठेवू शकता, ज्याने तुमची रांगोळी अजूनच आकर्षक दिसेल.
बघा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल चॅनलवर तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील. आणि छान छान कमेंट पण करत जावा. बघा या पद्धतीने ही आपली छोटीशी रांगोळी दररोज काढण्यासाठी तयार झाली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय.